शेतकरी बांधवांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी योजना ही क्षेत्र किती शेतकरी पात्र असणार आहे? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जाची पुनर्गठन सुद्धा मिळणार आहे। पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ हा स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण अपडेट समजणार। शुक्रवारी राज्य सरकारने सर्व खासगी व्यावसायिक, राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकांना दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कर्जाची पुनर्गठन करण्याच्या सूचना दिल्या आहेत। 30 एप्रिल 2024 पर्यंत पुनर्गठन पूर्ण करण्याचे आणि शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्याचे निर्देश देण्यात आले आहे। राज्यात यंदा पाऊस कमी झाल्यामुळे राज्यातील विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। याला उत्तर म्हणून राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये 40 तालुक्यांमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि त्यापाठोपाठ सरकारने या भागातील शेतकऱ्यांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत। सरकारने अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये पुनर्गठन करणे निवडले आहे। या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी खरीप पीक कर्जाची वसुली थांबवली। या उपयोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी व्यापार बँका, खासगी बँका, सरकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका आणि संबंधित जिल्हा बँकांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत। शुक्रवारी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे। पीक कर्ज पुनर्गठन म्हणजे काय? शासन दरवर्षी वेगवेगळ्या बँकांना पीक कर्जाचे वाटप करते। शेतकऱ्यांना कापणीतून मिळालेल्या पैशाचा वापर करून कर्जाची परतफेड केली जाते। शेतकऱ्यांना कोणतेही व्याज किंवा कमी व्याजदराने पीक कर्ज दिले जाते। या कर्जाच्या व्याजाचा बोजा सरकार वेगवेगळ्या योजनांद्वारे उचलते, मात्र त्यांची परतफेड करण्यात शेतकऱ्यांना अनेकदा अडचणी येतात। अतिवृष्टी व पूर परिस्थिती यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे प्रामुख्याने परिणाम होत असल्यास त्यामुळे उत्पन्न किंवा कमी होते आणि कमी असल्यास शेतकरी अनेकदा कर्जाची परतफेड करण्यास अपयशी ठरतात। अशा स्थितीत पूर्वीचे कर्ज व उत्पन्न नसल्याचे दुसऱ्या हंगामात शेती करणे, पेरणी करणे याला शक्य नाही। त्यामुळे जुन्या कर्जाची वसुली अनेक वेळी रखडली जाते। कर्ज त्यांच्या देय खात्याला तारखेला गेल्यामुळे नवीन कर्ज मिळवण्यासाठी कोणतेही आव्हाने टाळण्यासाठी अल्पमुदतीच्या कर्जाचे रूपांतर मध्यम किंवा दीर्घ मुदतीच्या कर्जात केले जाते। परतफेड निश्चित हप्त्यामध्ये केली जाऊ शकते, त्याला कर्ज पुनर्गठन म्हणून ओळखले जाते। संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक जगन्नाथ काळे यांनी माहिती दिली आहे की बँक शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत कर्जाची पुनर्गठन करताना किती हप्ते भरायचे आहेत किंवा परतफेडीच्या पद्धतीची माहिती देणे। काळे सांगतात की कर्ज देणाऱ्या बँकांना रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून शेतकऱ्यांना हप्त्याने पेमेंट करत आहे। त्याची हप्त्याची नेमकी किती रक्कम आहे याची माहिती बँक शेतकऱ्यांना देत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आरबीआयच्या निर्देशानुसार पुनर्रचित किंवा नवीन कर्जाचे परतफेड कालावधी प्रत्येक केस किंवा कर्जाच्या रकमेनुसार बदलतो, तथापि ते 5 वर्षापेक्षा जास्त नसावे। हप्ते थकल्यास अतिरिक्त व्याज भरावा लागतो। कर्ज पुनर्गठन प्रक्रियेदरम्यान या पुनर्गठन दरम्यान मुदतवाढ दिली गेली असली तरीही कोणतेही अतिरिक्त व्याज न घेता शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत कर्जाची समान हप्त्यामध्ये परतफेड करण्याची संधी आहे। हप्ते न भरल्यास पुनर्गठन केलेल्या पूर्वीच्या थकीत कर्जावरील व्याज सूट रद्द केली जाऊ शकते। परिणामी संबंधित शेतकऱ्यांना कर्ज वाटपाच्या वेळी बँकेच्या निर्धारित आधारभूत दरावर ते आधारित व्याज देखील भरावे लागेल। ज्या वर्षी कर्जाचे पुनर्गठन केले जाते त्याच वर्षी पुढील नव्याने कर्ज दिले जाते। ते घेतल्यास आपण कर्जमाफीच्या लाभातून सुटू शकतो। ही भावना शेतकऱ्यांमध्ये असल्याने पुनर्गठन योजनेला तसा कमी प्रतिसाद मिळतो, असे बँकेच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे।